गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळचे 8 वाजलेत आणि आता जस्ट ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर ब्लॉग शॉर्टपर्यंत नक्की पहा. तर आत्ताच मी सकाळी सकाळी केसांना हेअर कलर करून घेतलेला आहे, कारण मला दिवसभरात अजिबात वेळ मिळत नाही. त्यामुळे म्हटलं आता सकाळीच करूया. आणि फक्त आज मी टचअप केलेला आहे, हेअर कलर करून झालं आहे. आणि आता इथे थोडं जो एक्स्ट्राचा कलर लागलेला आहे ना, तो आता हा कॉटनने पुसून घेते मी. तर जास्त माझे जे केस आहेत ना, ते पुढच्या साईडला ग्रे झालेले असतात आणि मध्ये थोडेफार असतात, पण मध्ये मी काय एवढं जास्त कलर करत नाही, कारण मला जास्त कलर करायला आवडत नाही. त्यामुळे माझे जे केस आहेत ते इतके काही जास्त पांढरे झाले नाही आहेत. फक्त मध्ये म्हणजे केसांच्या मध्येच थोडेफार आहेत, ते पण मला काय एवढे समोर दिसत नाही, कारण मी नेहमी पोनी वगैरे घालत असते. आणि जेव्हा मी केस सोडते तेव्हा मात्र जिथे जिथे मला वाटत आहेत केस ग्रे झालेत, तेव्हाच मी तिथे टचअप करत असते. अदरवाईज मी जास्त पूर्णपणे असं मी कलर नाही लावत केसांना. तर म्हणजे नेहमीचंच माझा आहे, जो एवढा पोर्शन असतो ना, एवढ्या पोर्शनलाच मी कलर करत असते. तर चला, आता माझं हेअर कलर करून झालेलं आहे आणि आता मी अर्धा तास असंच ठेवणार आहे. बाकीची कामं करून घेते, झाडलोट वगैरे करून घेते, मग आंघोळ केल्यानंतर आपण भेटू. तर आता किचनमध्ये आलेली आहे आणि आता जस्ट माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. केसांवरून मस्त हेअर वॉश केलेलं आहे आणि आता इथे दूध तापवायला ठेवलं आहे. आणि आता मला करायचं आहे स्किन केअर. तर पटकन स्किन केअर करून येते. तर चला, माझं स्किन केअरचं जे काही प्रोडक्ट आहे ते मी इथे वॉर्डरोबमध्ये ठेवलेलं आहे. आणि वॉर्डरोबमध्ये आमच्या आरसा लावलेला नाही आहे अजून आम्ही, त्यामुळे आता सध्या मी गॅलरीमध्ये जो आरसा आहे तिथे जाऊन स्किन केअर करत असते, किंवा मेकअप पण जर का करायचं असेल तर तिथेच, नाही तर मग वेदांच्या बेडरूममध्ये. बाय द वे, आता माझं स्किन केअर करून झालं आहे आणि आज मी ना थोडीशी लिपस्टिक लावलेली आहे, जरा बरं वाटतं लिपस्टिक लावल्यावरती. तर चला आता कामाला लागूया. इथे टी व्हीवरती काहीतरी ब्लॉग वगैरे लागलेला आहे आणि आता मी आले किचनमध्ये. तर आता पहिले एक पटपट आवरून घेते. इथे ठेवले दूध तापायला. तर आता स्वयंपाक करायचं आहे. आता आज सकाळी सकाळी मी ठरवलं आहे की मी आणि केतू बेसनचे चिले करून खाणार आहोत, कारण वेदांत नेहमी बोलत असतो की जितकं होईल तेवढं प्रोटीन खात जा दिवसभरात. पनीर, बेसनचे चिले, प्रोटीन पावडर म्हणजे दुधातून. तर अशा गोष्टी तो म्हणतो पहिले खात जा आणि मग बाकीच्या गोष्टी तुम्हाला खायच्या असेल तर तुम्ही खावा. आता हे सगळं खाल्ल्यानंतर काही भूक लागत नाही, म्हणून म्हटलं आता आज चिला बनवते. पटकन मी तर आवरून घेते. चिले करणार आहे, तर ते चिलेची रेसिपी वगैरे काही मी दाखवणार नाही, पण झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. चला, महेश यांचा व्हिडिओ कॉल आलेला आहे, पिठापूरमधून बोलत आहेत ते. हां, बोला बोला. ओके, हे कुठलं मंदिर आहे? हे श्रीपाद वल्लभ अन्नगा दत्त स्वामी आहे, मंदिर आहे. अच्छा, अजून आजूबाजूला फिरा जरा. हो, चाललंय आता. आता तर पहिलंच आहे. ओके ओके, ठीक आहे. नाश्ता पाणी वगैरे झालं? हो, नाश्ता झाला. चालेल. चालेल तर. हां हां, ठीक आहे, बाय. आताच महेश यांचा व्हिडिओ कॉल आला होता आणि प्रवासामध्ये जे काही ठिकाणं आहेत तर तिकडचं वगैरे थोडंफार ते दाखवत असतात, तर म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवा की आज ते पिठापूरमध्ये आहेत. तर चला, आता माझ्या स्वयंपाकाला सुरुवात करते. आज केतूला मी देवपूजा करायला सांगितलेली आहे. तर मध्ये मध्ये मुलांना पण सवय असली पाहिजे देवपूजेची, त्यामुळे वेदांना केतूला दोघांना मी आठवड्यातून 1-2 वेळा सांगत असते. तर आज केतू पूजा करणार आहे, त्यामुळे आता मी पटकन आवरून घेते. तर आता मी माझ्यासाठी आणि केतूसाठी बेसन चिला करणार आहे. त्यासाठी इथे बेसन पीठ घेतले आणि कांदा, मिरची आणि कोथिंबीर. तर आज टॅमॅटो नाही आहे, त्यामुळे आता टॅमॅटो नाही घालणार आहे मी. आता बारीक कटिंग करून घेते पटकन.
तर आता किचनमध्ये मी केस बांधून आलेली आहे, कारण मगाशी माझे केस ओले होते, त्यामुळे मग आता म्हटलं आता किचनमध्ये काम करायचे तर आपले केस बांधले असलेले पाहिजे. चला आता मी चिले करून घेते. आणि इथे माझ्याकडे ब्रेड पण आहे, तर ब्रेड पण डीप करून मी छान असं त्यावरती हे भाजून घेणार आहे. तर हा आमचा नाश्ता कम लंच असणार आहे. छान केतू मला इथे मस्त असे लहानपणीचे ते फोटो दाखवते. तर केतूचे आणि वेदांचे लहान फोटो तुम्हाला बघायचे असतील तर कमेंट करून नक्की सांगा, मी तुम्हाला दाखवेन. नाहीतर मग आज मला वेळ मिळाला तर मी नक्की दाखवेन, तुमच्याशी शेअर करेन. तर चला, मस्त आहे का प्रिया? तर आता इथे गरमागरम एक होते आणि तुम्ही आता लगेच केतूला देणार आहे. सॉस हवाय का तुला? केतूला सॉस नकोय, विदाउट सॉस ती गरमागरम खाते. तर चला मंडळी, आता मी सगळे चिले अशाच पद्धतीने करून घेते. तर आता इथे एक ब्रेड चिला पण बनवते. तर आता माझं आणि केतूचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मला करायचे बेसनचे लाडू. तर त्यासाठी आता मला इथे पिठी साखर बनवायची. तर इथे मी 1 किलो साखर घेतली. तर आता मिक्सरमधून ग्राइंड करून घेते. आता इथे कढईमध्ये वेलची गरम करायला ठेवलेली आहे. तर या ठिकाणी मिक्सरमधून मी इथे वेलची पूड पण ग्राइंड करून घेतलेली आहे, थोडीशी साखर टाकून. आणि आता आपल्या इथे पिठी साखर पण रेडी झालेली आहे. आणि या ठिकाणी मी तूप मेल्ट करायला घेतलेलं आहे. तर इथे आपण गोवर्धन तूप वापरतोय. अर्धा किलो तूप घेतलेलं आहे, पण यातलं मी अजून थोडंसं कमी तूप घेतलेलं आहे गरम करायला, कारण मला जास्त तुपकट करायचे नाही आहे. त्यामुळे मी थोडं तूप टाकूनच लाडू बनवणार आहे. तर इथे मी तूपसुद्धा अंदाजेच टाकणार आहे, एकदम अर्धा किलो नाही टाकणार. थोडं टाकलं की आपल्याला अंदाज येतो आणि मग त्या पद्धतीने मग आपण लाडू वळायला घ्यायचे. तर आता पूर्णपणे हे तूप आहे ना, तो मेल्ट करून घेते आणि मग पूर्ण थंड करून मगच आपण याचा वापर करणार आहोत. तर आता इथे मी हॉलमध्ये सगळं साहित्य घेऊन आलेले आहे. बेसन पीठ आणि इथे मेल्ट केलेलं तूप आहे, पण तूप अजून जरा गरम आहे, त्यामुळे मी इथे थंड करायला ठेवले. आणि पिठी साखर आणि वेलची पूड. तर वेलची पूड तर मस्त बारीक झालेली आहे. आता यातलं जे वरचं आहे ते मी काढते. काढून घेते आता सगळं. थोडीशी वेलची पूर्ण चावून घेते मी. मिक्स करून देते ना. तर केतू आता मला लाडू वळायला मदत करणार आहे. तर एकदम सोप्या पद्धतीने आपण हे लाडू बनवू शकतो. आपण कालच डाळ मस्त भाजून घेतलेली आहे आणि मिक्सरमधून ग्राइंड करून पण घेतलेली आहे. आता पिठी साखर पण मी आता 1 किलो बारीक अशी दळून घेतली आहे. आता वेलची पूड पण मस्त भाव किती उग्र आहे, एकदम उग्र वास येत आहे. खूप मोठे मोठे दाणे पण आहेत ना, त्याच्यामध्ये चाळून घेते. आता हे सगळं मी परत मिक्सरमध्ये टाकणार आहे, थोड्या वेळ नंतर ग्राइंड करून घेते. आता आपल्याला काय करायचं आहे, ही पिठी साखर आहे ना, ही मिक्स करून घ्यायची आणि मग नंतर आपल्याला यामध्ये तूप करायचं. आपण असं करूया, त्याच्यात आवडा नाही आपल्याला काढ हां तसं काढ, त्याची काही गरज नाही. पिठी साखर घेऊया आपण आणि पिठी साखर सगळी आता याच्यात आपल्याला टाकायची. पाऊस पडतो आज? पडेल. सकाळी पण आज सकाळी थोडासा पाऊस पडलेला आज, एकदम थोडासा पडलेला. मला वाटतं 6:30-7ला पडलेला. आता वाजलेत घड्यात 2. होय काय? अरे वा. चला आता सगळी पिठी साखर आपण यामध्ये टाकून घेऊया.
जरा शांत बस ग पिया, तू नको मिक्स करू. पिठी साखर असं मोठा तूप घालायचंय, थोडं थोडं करून घालणार आहे मी. आमच्याकडे सगळ्यांना कमी तुपातले लाडू आवडतात, हो ना? जास्त तुपकट आवडत नाही. ही मॅडम तर त्यामध्ये पहिला नंबर आहे. तेव्हा देवाला बाप्पाला छोटासा लाडू ठेवते. गोड बरोबर आहे का बघ, नाही तर मग अजून तर काय नाही. तर आता आम्ही लाडू वळायला घेतोय. आता छोटे छोटे लाडू आपण वळून घेऊया. Finally आपले लाडू झालेले आहेत मस्त असे. जरा थोडीशी साईज लहान मोठी झालेले आहेत, पण मस्त असे आपले लाडू रेडी आहे. तर या मंडळी आमच्याकडे लाडू खायला. मंडळी आता गॅलरीमध्ये आली आहे. संध्याकाळचे वाजले 6:30 वाजलेत आणि सूर्यास्त पण झालेला आहे. आणि तुम्हाला दाखवते किती मस्त सुंदर दृश्य आहे बाहेरचं. बघू शकता किती मस्त वाटतंय, एकदम भारी वाटतंय वातावरण. सूर्यास्त होऊन गेल्यानंतर बघा आकाशामध्ये किती सुंदर, खूप सुंदर असं दृश्य निर्माण झालं आहे. वाव. आणि ना मगाशी पाऊस पण पडलेला, अगदी थोडासा पडला पण मस्त वाटत होता. फायनली असं वाटतंय आता पाऊस पडेल 1-2 दिवसात, कारण आज दिवसभरात बराच वेळा म्हणजे सावली होती, म्हणजे सारखं आभाळ येत होतं. आणि सकाळी मी आय थिंक मला वाटतं 6:30-7ला पाऊस पडला आहे. मी जेव्हा उठलेली तेव्हा पाऊस पडून गेला होता. जास्त जोरात नाही पण थोडाफार पडलेला आहे. थँक गॉड असं वाटते की पाऊस सुरू होऊ देत. आता खूप झाला, कारण आता जून महिना संपायला आला आहे. 1 आठवडा राहिला आहे संपायला जून महिना. आणि आता खरंच पाऊस पडायची गरज आहे, कारण सगळीकडे आता कोरडं वातावरण झालं आहे आणि पाण्याची टंचाई पण निर्माण झाली. पावसाच्या दिवसात पाऊस पडलाच पाहिजे. होप सो आता पाऊस पडायला सुरुवात होईल. स्वयंपाक करायचा आहे संध्याकाळचा. बघू आता, मी विचार करते मस्त खिचडी बनवावी मला आणि केतूला.